धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी पुतळा चौक परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन केले। राहुल गांधी यांनी नुकतेच पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आणि त्यांना गद्दार संबोधल्याचा आरोप करत या आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला। या घटनेचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी भारताचा रिजेक्टेड माल असा मजकूर लिहिलेला राहुल गांधींचा बॅनर झळकावला आणि त्या प्रतिमेवर गोबर फेकून आपला रोष प्रकट केला। देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही आणि अशा वक्तव्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी भूमिका स्वतःला मोदी भक्त म्हणवणाऱ्या या कार्यकर्त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली। विकासशील पंतप्रधान ज्यांनी तिसऱ्यांदा या देशाच्या पंतप्रधानाची धुरा यशस्वीरित्या जनतेने त्यांच्या हातात दिलेली आहे, असे पंतप्रधान हे 5 देशांच्या दौऱ्यावर गेलेले असताना मात्र या गांधी घराण्यातील नकली गांधी घराण्यातील रिजेक्टेड माल राहुल गांधी यांनी नरेंद्रजी मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांना गद्दार 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 म्हणून प्रत्येक ठिकाणी आपली भाषा वापरतोय। अशा या वक्तव्याचा जाहीर निषेध करून हा पंतप्रधान साहेबांचा आणि गृहमंत्री साहेबांचा हा अपमान असून आम्ही या ठिकाणी मोदी भक्त म्हणून त्यांच्या प्रतिमेला शेण मारून त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे।